आत्ताच मी उठले आणि पहिला काम आहे माझं किचनमधलं, म्हणजे हा किचनचा जो काय हे आहे नॉब तो चालू करायचा. कारण गॅसचा जो काय नॉब आहे मी रात्री नेहमीच बंद करून झोपते आणि आत्ताच उठले. म्हटलं पहिला हे करूया. आंघोळ वगैरे सगळी झालेली आहे. आज आहे भोगी. भोगीच्या सर्वांना खूप 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 साऱ्या शुभेच्छा. तर मुलगा जाणार आहे, म्हटलं पहिल्यांदा त्याला भोगीची भाजी तरी करून द्यावी. तर ही जी काय तयारी आहे ती आदल्या दिवशीच करून ठेवली होती. वरणा, वाटाणा, सोलाना सगळं मी सोलून आदल्या दिवशी ठेवलं होतं. आणि हे जे काय वाटणासाठी होतं, आलं लसूण खोबरं कोथिंबीर कांद्याचं वाटण मला लागणार आहे त्या भाजीसाठी, तेच मी अगोदर तयारी करून ठेवली होती. आणि ही सुद्धा केल्यामुळे मला अतिशय सोपं पडलं. सकाळी पटकन उठायचं आणि फोडणीला टाकलं की 15-20 मिनटात भाजी होते. मुलग्याची आंघोळ होईपर्यंत इकडे भाजी चपाती होईल. आता मी त्याला डब्यामध्ये चपातीच देणार आहे, कारण भाकरी आता कडक होणार. बाजरीची भाकरी मऊ अशी राहणारच नाही डब्यामध्ये आणि खायला मुलं कचवचणार. त्याच्यापेक्षा म्हटलं चपात्यानी भाजीच करून द्यावी. आणि भोगीची भाजी आता छान असते तेलावर त्या भाज्या सगळ्या मी परतून घेतल्या. हिंग, हळद, चटणी, मीठ आणि माझ्याकडे जो काय गरम मसाल्याचं पाकिट होतं तेच त्यामध्ये घातले. आणि जे काय ओलं जे काय वाटण होतं तेच घातलं आणि गरम पाणी घातले, कारण पटकन शिजून व्हावी 1-15 मिनटात म्हणून. कारण सकाळची घाई गडबड, तो 8:30ला तर जाणार आहे आणि आता 7:30 पावणे 8 वाजलेले आहेत. त्याच्या आवरून नाश्ता वगैरे करेपर्यंत ही भाजी शिजेल. म्हटलं जे डब्याला ॲटलिस्ट तो घेऊन जाईल. भाकरी नसेना भाजी तरी मुलाला मिळेल म्हटलं, कारण सगळ्यांच्या डब्यात असणार आणि आपल्या डब्यात नाही म्हटलं मुलं पण थोडी नाराज होतात. म्हणून म्हटलं ही आदल्या दिवशी तयारी करूनच ठेवली. तसं दरवर्षी असंच करते मी, मुलांना काही वाटू नये की सगळ्यांच्यात करतात आमच्यात नाही असं होतं. संध्याकाळी मिळतं मग त्यांच्या पोटामध्ये, संध्याकाळी तर मिळणारच आहे, दुपारी पण मिळणं तितकंच अत्यंत त्यांचं मन नाराज होणे, दिवसभर फ्रेश माइंड राहावं यासाठी ही तयारी होतीच. तर भोगीमुळे सगळ्या भाज्या कालच महागल्या होत्या म्हणून मी 4 दिवस अगोदरच आणून ठेवलं होतं आणि त्यामुळे मला सगळं सोपं पडलं. कारण काल पण कोण ना कोणतरी येऊन गेले, त्यांच्या पुढ्यात पसारा मांडून बसणं पण योग्य वाटत नाही. कारण किचन आणि आमचं हॉल बघा एकत्रच आहे आणि किचनमधलं सगळं हॉलमधल्या व्यक्तींना दिसतं. ॲटलिस्ट कट्ट्यावरचं नाही, ते खाली मी बसून निवडत वगैरे असते आणि त्यांच्या पुढ्यात ते बरोबर वाटत नाही. म्हणून नसतानाच मी दुपारी बरेचशा तयारी करून ठेवल्यामुळं मला आज काहीच वाटलं नाही. तर हा बघा राळ्याचा तांदूळ मुलांनी आणून दिला होता आणि तो आज करायचा असतो आपल्या उपवासासाठी. तो राळ्याचा तांदूळ पहिला काय करणार 2-3दा वॉश करून घेणार, कारण भरपूर त्यातली असे घाण वगैरे निघते, असे राड पाणी निघतं त्याचं, म्हणून 2-3दा स्वच्छ धुवून घेणार. आता मिस्टरांना त्यामध्ये बटाटा वगैरे जे काय आता मी भाजीला घातलं होतं तेच त्यामध्ये घालून हवं होतं, तर त्यांना जसं पाहिजे तसंच मी बनवणार आहे. आता हा मुलगा चाललाय, त्याचा पहिला म्हटलं डबा भरून देते, तो गेला की माझं डोकं शांत होतं. तो जाईपर्यंत कधी एकदा डबे दोघे घेऊन जातील, मग बाकीचं निवांत आवरता येईल असं होतं. तर भाजी चपाती माझी झालेली आहे. त्यानंतर पहिला चहाचा आता मी घेतलाय, म्हणजे ठेवलाय गॅसवरती आणि तो घेणार मग बाकीची कामं करणार. आता मोठा मुलगा आंघोळ करायला लागलाय, त्याचा सुद्धा डबा मी भरून ठेवलाय. म्हटलं आता बेडरूममधलं आवरूनच जाऊया, सगळी अंथरून. तसंच आता मिस्टरांना तर काही येतच नाही काढता आणि मुलं तर खाली झोपतात, त्यांचं त्यांनी काढून गेल्यात. आणि छोटा मुलगा गेला तो क्लासला आणि शाळेला आणि मोठा मुलगा आंघोळ करायला. मिस्टर आता थोडा वेळ बसतात आणि मग थोड्या वेळेनंच आंघोळ करतात. तेवढ्यात म्हटलं माझं आवरून घेऊया. म्हटलं आता बेडरूम छान स्वच्छ व्यवस्थित करून घेणार आणि मग किचनमध्ये काय राहिलं म्हणजे मिस्टरांना परत चहा लागतो किंवा मोठ्या मुलग्याला काय लागतंय ते बघणार. तो गेला की मग मी आंघोळीला जाईन. हे आंघोळ झालेली आहे, मग मी लोटून वगैरे फरशी पुसून घेईन म्हटलं. तर चला मग मी एवढं आवरून घेणार सगळं, फरशी वगैरे पुसून झालं की मग मी ड्रेस वगैरे पण परत चेंज करते मी, कारण धुणं धुतलेलं मला अजिबात अंगावर ड्रेस घातलेला आवडत नाही. त्यासाठी 2 वेळा चेंज करतेच मी दिवसातनं ड्रेस. आणि सकाळी उठल्यावर आंघोळ झाल्यानंतर एक वेगळा असतो आणि धुणं वगैरे धुतल्यानंतर वेगळा असतो. तर सगळं आवरत आता हे 9-9:30 वाजत आलेलेच आहे. त्यात मिस्टर 10पर्यंत आंघोळ करून घेतले की 11-11:30पर्यंत माझं धुणं वगैरे होईल म्हटलं. मग मिस्टर आंघोळीला गेल्यात, तेवढ्यात म्हटलं तर रांगोळी तरी काढून घेते. आता मला तर काही चालत नाही आता 4 दिवस,
फक्त रांगोळी काय वेगळा बॉक्स आहे त्यामुळे बाहेरच्या बाहेर काढता येते म्हणून मी आता ही छोटीशी छापाची अशी छान अशी रांगोळी काढलेली आहे. कशी आलेली आहे ते नक्की कमेंटमध्ये सांगा. छोटीच काढल्या, इतकं काय पसारा करत बसायला नाही, काय अर्थ नाही म्हटलं. आणि मिस्टरच आज देवपूजा आणि सुगड वगैरे जे काय पूजन आहे तेच करून घेतील. कारण मला आता 3-4 दिवस तरी चालणार नाही अजिबात, म्हणून रांगोळी ॲटलिस्ट वेगळ्या बॉक्समध्ये होती. म्हटलं बाजी मी बाहेर काढून घेते, त्याचं काय त्यात देवाचं तर काय नाही आहे म्हटलं. आणि फुलं बघा किती सुंदर आल्यात, 2 अशी गुलाबाची जोडी बघून एकदम छान वाटत होतं. आज सुंदर सुंदर फुलं आली होती. म्हटलं तुम्हाला पण दाखवूया. आता हे बघा, अबोली रंगाचा गुलाब आहे हा, आणि हा पिंक कलरचा खूप सुंदर दिसत होता. हा असं लांबनं तर छान दिसत होता आणि जवळनं तर बोलायलाच नको, इतकं छान असं वाटत होता. तर थोड्या वेळ आंघोळ झाली की मिस्टर आता ही सगळी फुलं काढणार. त्याच्या आत म्हटलं तुम्हाला दाखवूया आणि मग जाऊया. तर ही जास्वंदाची थोडी कळे आहेत, आता थोड्या वेळाने 1-10 मिनिटातच ती उमलतात. चाफ्याचा तर एवढा छान वास येत होता. हे तर उभारल्या उभारल्या बघा चाफ्याचं सुंदर फुल दिसत होतं. आणि असा आहे आजचा बाहेरचा थोडासा व्ह्यू. आणि बाहेर असं दिसत होतं आज. खूप सुंदर ऊन वगैरे व्यवस्थित पडलं होतं, जास्त कोवळं पण नाही कडक पण नाही. चला आज जाऊया म्हटलं. आता मला भात करायचा आहे. आता मी फोडणी दिल्या तेलामध्ये थोडीशी, आणि या भातावरच सगळं हिंग हळद मीठ वगैरे घातले, जेणेकरून सगळंच आता भाजून निघेल. तर हा भात जिरं मोहरीची फोडणी दिल्या तर वेगळ्या पद्धतीने नुसतंच असं पिवळ्या रंगाचा भात करतात राळ्याचा. तर मी असा मसाले भात करतात त्या टाईप केला की सगळेजण खातात आवडीने, आणि तसाच जसा आवडतो तसाच करायला मला आवडतं. नाही खाल्लं म्हणजे काय करायचं, म्हणून त्यांच्याच पद्धतीने त्यांना जसं आवडतं तसं मी करून घालण्याचा प्रयत्न करत होते. तर असं छान असं तेलात मी हा पहिल्यांदा राळ्याचा तांदूळ काय करणार भाजून घेणार. आणि मसाले भाताला कसं आपण ठेवतो बघा गरम पाणी उकळत, तर उकळलेलंच आहे इकडे माझं पाणी. तर गॅस मी बंद केला पाण्याचा, म्हटलं उगाच वाया जायला नको गॅस. आणि छान असं परतून घेत होते मी राळ्याचा तांदूळ. आणि ज्या काही भाज्या आपल्या होत्या वरणा वाटाणा वगैरे ते सुद्धा त्यात घातले, जेणेकरून त्याच्यात तांदळाबरोबरच त्या भाज्या सुद्धा छान अशा भाजून निघतील. तर काल मिस्टर टाके काढायला गेले होते आणि 2च टाके काढले. इतकं दुखले म्हणा लागले मला, अजिबात म्हणजे ओरडू तर कसं नाही काय करू. आता म्हटलं काही करू नका, 2 दिवस अजिबात टाके काढायला जाऊ नका. डॉक्टर पण म्हटलेत की वाळल्याशिवाय अजिबात येऊ नका, वाळल्यानंतरच या असं सांगितल्यात, आणि तसंच करा म्हटलं त्यांना. तर छान असं पाणी उकळतं मी त्यामध्ये घातलं, जेणेकरून लवकर पण भात शिजतो आणि चव पण गरम घातल्यानंतर छान लागते. त्याच्यामध्ये थोडीशी मिरची उभी चिरून घातली आणि बटाटासुद्धा घातला आहे. आणि छान असा मी पहिल्यांदाच केला आहे, नाही तर नुसताच प्लेन प्लेन करते मी भात हा. तर बघूया म्हटलं अशी टेस्ट कशी लागते बघूया. आणि मिस्टरांची आंघोळ झाली, छान पूजा सुगड पूजन वगैरे त्यांनीच केले. कसं करतात ते करू देत म्हटलं. मी थोडं सांगताना ओरडत होते, मला काय कळत नाही काय येते सगळं, तू कशाला सांगतेस म्हणत होते. तर त्यांना माहिती आहे कसं करतात, तर उगाच मला राहत नाही म्हणून सांगितलं होतं. आणि नैवेद्य ताट जसं येईल तसं भाकरी मी केल्या, कारण माझ्या हाताला अजिबात भाकरी थापता पण येत नव्हती. पण नैवेद्याचं ताट केलंय, पण देवाला काही दाखवलं नाही, आम्हीच खाल्लं, कारण चालतच नाही देवाला दाखवायला. नैवेद्य मी वरती ठेवून आले. आता कावळ्यांना तरी नैवेद्य देऊया म्हटलं, देवाला नसताना बाहेर आम्ही नेहमी ठेवतोच. आमचं सगळं जेवण वगैरे झालं, छान असं ताट सजवलेलं आहे. पुन्हा एकदा सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा. आजचा व्लॉग भोगीचा इथेच एंड करते. कसा वाटता ते नक्की कमेंट करून सांगा. थँक्यू सो मच.